पुसद तालुक्यात मोठी कारवाई, 200 पोत्यांचा खतसाठा जप्त, कृषी विभाग ऑन फील्ड. यवतमाळ. खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खत आणि बियाण्यांचा साठा शेतकऱ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून प्रशासनाने धडक मोहिमे राबवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुसद तालुक्यातील सावंगी गावानजीक मोठी कारवाई करत कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत खतांनी भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे. कृषी विभागाला मिळालेली गोपनीय माहितीनंतर सावंगी परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानुसार संशयित ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचे अनधिकृत खत आढळून आले. ट्रक गुजरातमधील एका कंपनीचा असून त्यामध्ये एकूण 200 पोते अनधिकृत खत भरलेले होते. सध्या खरीप पेरणीपूर्वी तयारीत शेतकऱ्याकडून खत आणि बियाण्यांची मोठी प्रमाणावर खरेदी सुरू आहे. याचाच गैरफायदा घेत काही बोगस विक्रेते अनधिकृत खत आणि बियाणांची विक्री करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासन आणि कृषी विभागाने मिळालेल्या प्रत्येक तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस खत विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. पुसदसह संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.